बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे। त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे। जिल्ह्यात 4 लाख हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी झाली असून चिखली, मेहकर तालुक्यातील शेकडो हेक्टर सोयाबीन पीक हुमणी अळीमुळे धोक्यात आले आहे। कृषी विभागाने तत्काळ बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे। यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची पेरणी केली असून मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या पिकांवर मोठ्या प्रमाणात हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे सांगण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शेगोकार, बुलढाणा। हुमणी अळीची पडली आता शेतामध्ये, शेतकऱ्याचं नुकसान होते। आपल्या विभागामार्फत या अगोदर काय जनजागृती केली? कृषी विभाग हा दरवर्षी खरीप पूर्व शेतीशाळा प्रत्येक गावामध्ये घेत असतो। आपले कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी आणि त्यातले तज्ज्ञ मार्गदर्शक यांची जवळपास तालुका स्तरावरती होते आणि गाव स्तरावर कृषी सहाय्यकामार्फत शेतीशाळा घेण्यात येते। आणि यावर्षी पण आपण सगळ्या शेतीशाळा प्रत्येक गावामध्ये घेतलेल्या आहेत। हुमणी अळीच्या नियंत्रणाकरिता जसं साहेबांनी सांगितलं, वळवाच्या पहिल्या पावसामध्ये जे काही झाडावरती भुंगेरे संध्याकाळच्या वेळा येतात 6 ते 8 टाइममध्ये, की त्या भुंगेऱ्यांना लाईट ट्रॅपद्वारे कलेक्ट करून त्यांना एका टोपल्यामध्ये पाणी घेऊन त्यांना मारणे हा सर्वात सोपा आणि विना पैशाचा त्याचा एक इलाज सगळ्यांना सांगितला होता। पण ते बऱ्याच लोकांनी त्याकडे सिरियसली घेतलं नाही। त्यानंतर सुद्धा पेरणी करताना रासायनिक खतासोबत क्लोरोपायरिफॉस 20% ग्रॅन्युलर किंवा बघ आपलं फिप्रोनिल ग्रॅन्युल्स हे पण वापरायला आपण सगळ्यांना सूचना दिल्या होत्या शेतीशाळेमधून। त्यानंतर सुद्धा काही ठिकाणी जेव्हा प्रादुर्भाव दिसला तेव्हा मेटारायझम अॅनिसोपोली नावाची जे बुरशी आहे ती आपण ड्रेंचिंग करायला किंवा शेतामध्ये पावडर फॉर्ममध्ये आणि लिक्विड फॉर्ममध्ये दोन्ही फॉर्ममध्ये बाजारात उपलब्ध आहे। त्याची पण साहेबांनी सांगितलेल्या मात्रेमध्ये आपण शेतामध्ये वापरण्याला सर्वांना सूचना दिल्या होत्या। शेतीशाळेतून सगळ्या लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचलेला आहे। परंतु हे सगळे प्रक्रिया न झाल्यामुळं आपल्या या काही गावामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे माझं सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन आहे की त्यांनी आता सुद्धा मेटारायझम अॅनिसोपोली याचा वापर जिथं जिथं प्रादुर्भाव आहे तिथं त्यांनी करावा आणि आपलं पीक वाचवणं हे गरजेचे आहे। आणि हे पीक जरी पुढे संपलं तरी पुढच्या पिकाला सुद्धा याचा प्रादुर्भाव होऊ शकतो, हे आपल्याला आता शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे। त्यामुळे सगळ्यांनी या जैविक बुरशीचा वापर करावा किंवा केमिकल बाजारात त्याचा वापर करून हुमणीला वेळीच नियंत्रणात त्यांनी एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करावा अशी सर्वांना माझी कळकळीचं आवाहन आहे। धन्यवाद। नमस्कार, मी प्रवीण पुरुषोत्तम देशपांडे, कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथे विषय तज्ञ कीटकशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे। सद्यस्थितीमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये खूप चांगला पाऊस आहे, पण काही तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाचं प्रमाण हे अत्यल्प असल्यामुळे किंवा मोठा पाऊस न आल्यामुळे आणि चिखली तालुक्यातलं जसं काही खैरव आहे, चंदनपूर आहे, कवठळ आहे, अमोना आहे, इथे डोंगराळ भाग आहे, आजूबाजूला कडुलिंब, बोर आणि सुबाबुळीचे झाडं आहेत अशा ठिकाणी, आणि जिथे हलकी जमीन आहे आणि 2 पावसामध्ये खंड म्हणण्यापेक्षा रिमझिम पाऊस आहे, मोठा पाऊस न आलेला आहे, अशा ठिकाणी ही दुय्यम कीड जी फक्त ऊस आणि भुईमुग या पिकामध्ये मर्यादित होती, पण अशा या कारणांमुळे ही सर्व पिकांमध्ये मागील वर्षापासून आपल्याला दिसत आहे। मागील वर्षी पण हरभऱ्या पिकामध्ये बऱ्याच गावांमध्ये जिथे हलकी जमीन आहे मोठ्या प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव होता। आणि ह्या किडीचं जीवनक्रमचा विचार जर केला तर जशा बाकीच्या किडी आहेत फुलपाखरू गटातली त्यांचे 2 ते 3 किंवा 4 ते 5 जीवनक्रम एका वर्षामध्ये होत असतात, पण ही जी कीड आहे ही अंड्यातून अळी अवस्थेमध्ये आल्यानंतर कमीत कमी 7 ते जास्तीत जास्त 9 महिन्यापर्यंत अळी अवस्थेमध्येच राहते आणि 365 दिवसांमध्ये हिचं एकच जीवनचक्र हे पूर्ण होत असतं। त्याच्यामुळे ही दुय्यम कीड असा वातावरणातला बदल झाला आणि मोठा जर पाऊस नाही आला तर याचा प्रादुर्भाव सुरुवात आहे वळवाचा पाऊस आल्यानंतर, पहिला मान्सूनचा पाऊस आल्यानंतर जेव्हा मातीचा सुगंध आपल्याला येतो त्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस आपण जर गाडीवर जात असू तर असे दगडासारखे किडे, शेणातले किडे आपल्याला टणकन असे दगडासारखे लागतात, ते म्हणजे या हुमणी किडीचे भुंगेरे असतात। आणि हे झुंडीच्या झुंडी आपल्या शेतामध्ये असलेल्या धुऱ्यांवर जे कडुलिंबाचे झाड आहे, बोराचे झाड आहे याच्यावर बसतात, पाला खातात आणि नंतर नर आणि मादी भुंगेरांचं मिलन होऊन जिथे यांचं अन्न जे काही आपलं पीक आहे आपण पेरणार आहे अशा जमिनीमध्ये हे भुंगेरे जातात, मादी भुंगेरे, आणि अंडे देतात। आणि अंड्यातून अळी निघाल्यानंतर ही
बहुपिकांवर येणारी कीड आहे. हिंची अळी जी आहे ही एका प्लॉटमध्ये आल्यानंतर तिथला जर पूर्ण प्लॉट फस्त केल्यानंतर धुऱ्यावर जर असलेलं गवत असेल तर त्याचे सुद्धा मुळं खाते. नंतर धुऱ्याच्या नंतर दुसरा जो प्लॉट असेल तिथे जे पीक असेल त्याचे सुद्धा मुळं खाते. भाजीपाला पिकाचे सुद्धा मुळं खाते. फळ पिकाचे सुद्धा मुळं खाते. त्याच्यामुळे ही बहुपिकांवर एक आणि बहुभक्षी कीड आहे आणि मुळं जमिनीमध्ये राहून मुळांवर हल्ला करते. त्याच्यामुळे सामूहिक उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे. तर मे जून महिन्यामध्ये वळवाचा पाऊस आल्यानंतर या झाडांची जर आपण छाटणी केली आणि त्या ठिकाणी जर क्लोरोपायरिफॉस नावाच्या या औषधाची जर आपण फवारणी करून घेतली तर भुंगेरावस्थेमध्ये नियंत्रण होण्यास मदत होते. दुसरा पर्याय भुंगेरांना व्यवस्थापन करण्याचा सामूहिक पद्धतीने संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये प्रकाश सापळा जर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये लावला आणि या प्रकाश सापळ्याच्या खाली जर एक टोपलं ठेवून त्याच्यात जर पाणी आणि कोणतंही खोबरेल तेल जर टाकून ठेवलं तर हे भुंगेरे मोठ्या प्रमाणामध्ये त्या प्रकाशाकडे आकर्षित होतील आणि ते पकडल्या जातील आणि नर मादी भुंगेऱ्यांचं मिलन होण्यास अडथळा होईल आणि याचा आपण मोठ्या प्रमाणामध्ये रोकथाम करू शकतो. पण प्रश्न हा आहे का एका दुकट शेतकऱ्यांनी करून फायदा नाही. सामूहिक पद्धतीने उपाययोजना करणं गरजेचं आहे. नंतर याच्यावर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने काढलेली जी काही मेटारायझेम अॅनिसोप्ली जैविक बुरशी आहे हे एकदम रामबाण असं औषध आहे. जैविक आहे आणि नाममात्र दरामध्ये 300 रुपये लिटर प्रमाणे आहे. तर याचं 40 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये आळवणी जर आपण केली नोझल काढून पंपाचं तर प्रादुर्भाव दिसता क्षणी उभ्या पिकामध्ये एका सरळ रेषेमध्ये 4-5 झाडं जर आपल्याला मरग्रस्त किंवा हुमणी किडीग्रस्त जर दिसले आणि झाड उपटून बघितल्यानंतर जर खाली मुळं खाल्लेले असे जर झाडं दिसले असतील आणि हुमणी अळी जर तिथे निदर्शनास आली असेल तर त्या प्रादुर्भावग्रस्त जागेच्या परिघामध्ये 2-3 तासामध्ये ताबडतोब जर आपण आळवणी जर करून घेतली त्यावेळेस तर याचा रोकथाम करण्यास 100% मदत होते. आता इथलेच एक शेतकरी आहे, एक बाजूचा प्लॉट आहे, त्यांनी मेटारायझेम अॅनिसोप्ली जैविक बुरशी जी काही ही टाकली होती त्याचं नियंत्रण सुद्धा झालेलं आहे. रासायनिक मध्ये जर नियंत्रण करायचा विचार केला तर क्लोरोपायरिफॉस 20% प्रवाही 25 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात जिथे प्रादुर्भावग्रस्त भाग आहे त्या ठिकाणी आळवणी केली तरी सुद्धा आपण याचं नियंत्रण करू शकते. फक्त विषय एवढाच आहे सामूहिक पद्धतीने नियंत्रणाचे उपाययोजना करणं गरजेचं आहे. जर खूप मोठा पाऊस आला आणि शेतातून पाणी जर वाहलं तर निसर्गतः या किडीचं नियंत्रण दरवर्षी होत असते. पण मोठा पाऊस न आल्यामुळे आणि जिथे ही कीड आहे वास्तव्य करते जमिनीमध्ये तिथपर्यंत पाणी न शिरण्यामुळे तिला कंटिन्यू ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे आणि ती जमिनीमध्ये राहून आणि मोठ्या भारी जमिनीपेक्षा हलक्या जमिनीमध्ये या किडीचा प्रादुर्भाव हा आपल्याला नेहमी जास्त प्रमाणात मिळत असतो. तर जिथे डोंगराळ प्रदेश आहे, हलकी जमीन आहे, कमी जास्त प्रमाणामध्ये सर्व ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव हा झालेला आहे.